परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलाय सर्वांचाच विश्वास। म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपालमध्ये अविरत सुरू आहे। सूटिंग, शर्टिंग, साड्या, जेंट्स, लेडीज, चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार। हो, लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यांनी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते। राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान। राजपाल, नवीन नगर रोड, संगमनेर। विश्वसनीय कापड़ांची अखंड परंपरा। हमारे ग्राम पंचायत ने ग्राम पंचायत के माध्यम से ये ठराव पारित किया है कि जो भी कोई गालियाँ देगा उससे 500 रुपये जुर्माना भरना पड़ेगा। शिबी जर बंद झाली तर चांगलंच आहे आणि महिलांचा त्या ठिकाणी मान सन्मान होणार आहे। मोठे लोक बोलतात तसंच लहान मुलांना वळण लागतं, तर तिथं कुठेतरी एक आळा बसावा म्हणून हा निर्णय आमच्या गावाने घेतलेला आहे। सर्व महिलांचा सन्मान झाला, महिला आनंदी आहेत आणि आम्ही नेवासा तालुक्यातील सोंदाळा ग्रामपंचायतीनं एक ठराव केलाय। आई बहिणीवर जर शिवी दिली तर 500 रुपयांचा दंड आता आकारला जाणार आहे। सध्या या निर्णयाची राज्यभर चर्चा सुरू असून गावातील महिला मात्र या निर्णयामुळे आनंदित झाल्यात। सोंदाळा गावचे सरपंच शरद आरगडे यांनी काही दिवसांपूर्वी ग्रामसभेत सर्वानुमते असा ठराव घेतला। आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहतो, म्हणून महिलांचा सन्मान केला पाहिजे। ज्यावेळी भांडणं होतात तेव्हा महिलांचा कोणताही संबंध नसताना महिलांच्या अंगावरून गलिच्छ भाषेत शिवी देऊन महिलांचा अपमान केला जातो। जो शिवी देतो तो हे विसरतो की आपल्या घरी देखील आई, बहीण आणि मुलगी आहे। अशा शिव्यांमुळे भांडणं टोकाला जातात आणि यातून अनेक दुर्घटना घडतात। महिलांचा सन्मान व्हावा यासाठीच आम्ही हा ठराव केलाय, असं सरपंच शरद आरगडे यांनी सांगितलंय। तर या निर्णयामुळे सोंदाळा गावातील महिला मात्र आनंदित झाल्यात। गावामध्ये जी ग्रामसभा झाली त्या ग्रामसभेमध्ये महिलांनी व सरपंचांनी असा एक ठराव हे केला की शिबी बंद ही झाली पाहिजे आणि जे शिबी देईल त्याला 500 रुपये दंड हा ग्रामपंचायतनी मंजूर केलेला आहे। तर जेणेकरून शिबी जर बंद झाली तर चांगलंच आहे आणि महिलांचा त्या ठिकाणी मान सन्मान होणार आहे। आणि शिबी जर समजा 2 माणसामध्ये जर भांडणं चालू असली तर ते एकमेकाला शिवी देतात, ज्या ठिकाणी महिलेचा काहीच दोष नसताना तिच्या आई बहिणीवर तिच्या नावावर ही शिवी दिली जाते, तर ऐकायला असं म्हणजे कस तरी वाटतं आणि मान खाली घालून आतमध्ये जावं लागतं। ज्या ठिकाणी समजा त्या महिलेचा थोडासा पण काही दोष नसताना तिला ही शिवी म्हणजे तिच्या नावावरूनच ही शिवीचा उल्लेख होतो। ही जर शिवी जर थांबली तर गावातील सर्व महिलांना म्हणजे बरं वाटणार आहे की जेणेकरून शिवी जर थांबली तर शिव्या जर एकमेकांना देत असे भांडणामध्ये तर छोटे छोटे मुलं पण ऐकतात समजा, तर मग त्याचं अनुकरण छोटी मुलं पण करतात, ते पण शिवी द्यायला लागतात। ते त्यांचे भांडणं पोरांमध्ये भांडणं करतात, ते पण शिव्या देतात। त्याच्यामुळे ही शिवी जर थांबली तर मुलं पण चांगले घडतील, चांगले संस्कार लागतील। त्याच्यासाठी ही शिवी थांबली पाहिजे, जेणेकरून आपण जर चांगलं बोललो, चांगलं वागलो तर मुलांवर त्याचा चांगला परिणाम होणार आहे आणि आपली पुढची जी पिढी येणार आहे ती पण चांगली पिढी तयार होणार आहे आणि चांगली संस्कार त्यांना भेटतील। याचा म्हणजे पूर्ण महाराष्ट्रालाच फायदा झाला पाहिजे। शासनाने पण याच्यावर दखल घेतली पाहिजे की जेणेकरून जे आज सोंदाळा गावामध्ये हा जो निर्णय घेतलेला आहे तो प्रत्येक गावातील ग्रामपंचायतने हा निर्णय घेतला पाहिजे की हा जर निर्णय घेतला तर गावागावातील जी शिवी आहे ती बंद होणार आहे आणि प्रत्येक गावातील महिलेचा मान सन्मान होणार आहे आणि मुलं पण चांगले घडणार आहे। त्यामुळे ना याची शासनाने पण दखल आणण्याची। आमच्या गावामध्ये हे जे शिवी बंदी जो कायदा लागू केलेला आहे तो अतिशय चांगला आहे। लहान मुलांवर तो अतिशय महत्त्वपूर्ण आहे। जसं मोठे लोक बोलतात तसंच लहान मुलांना वळण लागतं, तर तिथं कुठेतरी एक आळा बसावा म्हणून हा निर्णय आमच्या गावाने घेतलेला आहे। आणि जसं क्रांतीज्योती सावित्रीबाईंनी जसं स्त्रियांना घडवलंय किंवा स्त्रियांना जसं पुढे आणलेलं आहे, तर स्त्रियांच्या बाबतीत जे निर्णय घेतले जातात ते निर्णय आमच्या गावाने कुठेतरी एक पुढे घेतलेला आहे। आणि स्त्रियांना जसं स्त्रिया आता कोणत्या क्षेत्रामध्ये कमी नाहीये, सगळीकडे जसं घरापासून तर थेट अवकाशापर्यंत स्त्रिया गेलेल्या आहेत, त्यांना एक मान मिळालेला आहे। पण या शिवीमुळे जसं स्त्रियांचा मानहानी होते ती मानहानी होऊ नये, स्त्रियांना एक उच्च स्थान मिळावं म्हणून आमच्या गावामध्ये हा निर्णय घेतला गेलेला आहे आणि तो आमच्या महिलांसाठी एक सन्मानाचा भाग आहे। महाराष्ट्र शासनाने पण घेतली पाहिजे, केंद्र शासनाने पण घेतली पाहिजे आणि सर्व क्षेत्रामध्ये जसं स्त्रियांना पुढे घेतलेलं आहे
तसंच त्यांचा मानही ठेवला पाहिजे असं आम्हाला वाटतं. आता आपण पूर्वीच्या काही बघितलं, महाभारत असेल, रामायण असेल, हे सर्व स्त्रियांवरून झालेलं आहे. आणि आता देखील आपण काही आपल्या कोणाचे वाद झाले तर स्त्रीलाच मध्ये आणतो, पण हे चुकीचं आहे. स्त्रीचा आपण आदर करायला पाहिजे, तिचा सन्मान करायला पाहिजे. आणि या स्त्रीचा सन्मान म्हणूनच आम्ही ही योजना आणलेली आहे, हा ठराव पारित केला. गावचं वातावरण एकदम म्हणजे खुशीमध्ये आहे. सर्व महिलांचा सन्मान झाला, महिला आनंदी आहेत. आणि आम्ही महिलांचा सन्मान आताच ह्या ठरावापासून नाही, पूर्वीपासून महिलांचा सन्मान करत आहोत. आमच्या गावामध्ये विधवा महिलांचा पुनर्विवाह हा ठराव देखील आम्ही केलेला आहे. आणि या ठरावांतर्गत आम्ही त्या विधवा पुनर्विवाहामध्ये 11,000 रुपये रोख स्वरूपामध्ये देतो. आणि असा एक आम्ही पुनर्विवाह एक गावामध्ये लावलेला देखील आहे. तसंच गावामध्ये जे काही विधवा महिला आहेत त्यांना 1,000 रुपये आम्ही रक्षाबंधनासाठी देतो, 1,000 रुपये भाऊबीज म्हणून देतो. आम्ही विधवा महिलांचा पूर्णपणे गावामध्ये सन्मान करतो. त्याचबरोबर जर कोणाचा वाढदिवस असेल तर आपण एक प्रथा होती, विधवा महिलांकडून औक्षण करून नाही घ्यायचं, अशुभ मानलं जातं, ते आम्ही पूर्णपणे बंद केलेलं आहे. आमचा कोणाचा वाढदिवस असेल तर आम्ही गावातील ज्या काही विधवा महिला असेल त्यांच्या हाताने आम्ही औक्षण करून देतो. आमच्या गावामध्ये झेंडा ध्वज फडकवायचा असेल तर आम्ही विधवा महिलांच्या हातूनच 26 जानेवारी असेल, 15 ऑगस्ट असेल, विधवा महिलांच्या हातून ध्वज फडकवला जातो. आतापर्यंत आम्ही 5 ते 6 जणांकडून दंड वसूल केलेला आहे. पण याच्यामध्ये आम्हाला आनंद असा आहे सर, की दंडापेक्षा पण लोकांचा प्रामाणिकपणा इथे दिसून येतो. आणि स्वतःहून लोक सांगतात आमच्याकडनं चूक झाली, पुन्हा होणार नाही, पण सवय मोडायला थोडासा वेळ लागेल, दंड भरून टाकतात. आणि ज्या कारणावरून शिवीगाळ होते, भांडण सुरुवात होते, ते कारण मूळ, त्या कारणाचे जे मूळ आहे ते पण आम्हाला सोडवण्यामध्ये यश यायला लागलेलं आहे. त्याचा आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात आनंद आहे. नमस्ते, मैं सरपंच शरद आरगड़े। हमारे ग्राम पंचायत ने ग्राम पंचायत के माध्यम से ये ठराव पारित किया है कि जो भी कोई गालियाँ देगा उससे 500 रुपये जुर्माना भरना पड़ेगा। और ये जुर्माना हम अपने दफ्तर में नोंद करके उसे सरकारी योजनाओं से वंचित रख के भरवाने को मजबूर करेंगे। ऐसा करने से माता भगिनी जो है उनका सम्मान किया जाएगा। जब दो लोग गालियाँ देते हैं वहाँ कोई माता भगिनी का संबंध नहीं होता, लेकिन फिर भी उनके नाम से गालियाँ दी जाती है। शरीर जो है स्त्री का, उसका अपमान वहाँ किया जाता है। वो गालियाँ देते टाइम ऐसा कोई भी सोचता नहीं कि जो गालियाँ हम दे रहे हैं वही प्राइवेट पार्ट हमारे माँ बहन लड़की को है, ये भी सोचना ज़रूरी है। और ये सोच जब बदलेगी तो ये बदलने के लिए 500 रुपये जब जुर्माना भरना पड़ेगा तो ये सोच ज़रूर बदलेगी, ऐसा हम मानते हैं। और ये ठराव इसीलिए पारित किया है कि स्त्री का सम्मान हो, माता का सम्मान हो। शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर। काल आमच्या किटी पार्टीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या, फर्निचरसाठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का? कारण समर्थ फर्निचर मधील 70% फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिझनेबल। समर्थ फर्निचर अँड मॉल, गुलेवाडी, संगमनेर, कोलार गोटी हायवे, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर।